नमस्कार सर्वांना. आज आपण आलेलो आहोत हरिद्वार या ठिकाणी. हरिद्वार म्हणजे वरती जे 4 धाम आहे, गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ. आपल्याला जर 4 धाम करायचे असेल तर आपल्या हरिद्वारला यावं लागतं. हरिद्वारला काय आहे? हरिद्वारला गंगेचं स्नान महत्त्वाचं आहे. गंगेचं स्नान काय महत्त्वाचं आहे? ज्यावेळेस समुद्रमंथन झालं, देव आणि दानवांमध्ये युद्ध झालं, त्यावेळेस त्या मंथनातून जे काही अमृताचे थेंब निघाले होते ते थेंब या ठिकाणी पडले आणि ह्या हरिद्वारला, भूमीला गंगेचं स्नान महत्त्वाचं मानलं गेलं. तसेच ही गंगा इथं कशी आली याची पण एक आख्यायिका आहे. भागीरथ राजाचे जे कुटुंब होतं त्यांना त्या ऋषीने शाप दिला होता. त्या शापातून मुक्त करण्यासाठी भगीरथ राजाने तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्यातून गंगेला पृथ्वीवरती आणलं आणि तीच गंगा हळूहळू भागीरथ राजाच्या पाठीमागे येऊन या ठिकाणी हरिद्वार इथे आली. असा पूर्ण इथला इतिहास आहे. अतिशय महत्त्वाचं म्हणजे इथे गंगा आरती आणि गंगा स्नान हे फार महत्त्वाचं आहे. जे कुंभमेळे होतात ते एकूण 4 ठिकाणी होतात. हरिद्वार असेल, नाशिक असेल, प्रयागराज आणि उज्जैन या 4 ठिकाणी होतात. त्यातले 12 वर्षांनी जो कुंभमेळा होतो तो सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात होत असतो आणि इथे 6 महिने सुद्धा स्नान होतं. अशी मोठी आख्यायिका या ठिकाणी आपण पाहू शकता. गंगेला किती पाणी आहे आणि इथं सगळीकडं मंदिर आहेत. म्हणजे ही देवभूमी म्हटलं जातं. देवभूमी म्हणून याचा उल्लेख होतो हरिद्वारला. त्याबद्दल आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे. यानंतर आपण सोनप्रयागला जाणार आहोत व पुढील भागसुद्धा आपण पाहावा अशी विनंती. धन्यवाद.